तू कसे आहात? बरं आहे मी. तू अचानक इकडं? हा, पाया पडायला मंदिरात. जरा वेळ बोलायचं? चालेल. ये. अर्णव कसं आहे? बरा आहे तो. तुमची रोज आठवण काढतो. मला पण खूप आठवण येते. मलाही. म्हणजे अर्णवला खूप आठवण येते तुमची. शाळेत जात असेल ना आता? हो, अगदी तुमच्यावर गेलाय. खूप हुशार आहे अभ्यासात. मला एकदा इच्छा आहे त्याला भेटायची. मग येत का नाही भेटायला तुम्ही? तसं बाकी व्यवस्थित चाललंय ना? व्यवस्थित काय चालणार आहे? काम चालू आहे माझं. आई वडील आहेत आणि बाकी काय? ते बरे आहेत ना? चांगले आहेत. चांगलेच असणार. अर्णवला काय काय आवडतं? म्हणजे मी भेटायला आलो कधी तर त्याला घेऊन येईल. कधीतरी स्वतःला आरशात पहा, म्हणजे समजेल की त्याला काय आवडतं. मी काही सांगायची गरजच नाही पडणार. म्हणजे माझ्यासारखा वागतो तो? अगदी तुमच्यासारखा. दिसायला पण? हो हो, तुमचा मुलगा आहे, तुमच्यावरच जाणार ना. हा, काही गुण आहेत माझ्यासारखे. म्हणजे थोडा रागीट पण आहे म्हणायचं. तुमच्यासारखा सांभाळून घेणारा भेटला म्हणजे बरं. सांभाळून तरी एकमेकाला घ्यावंच लागतं. आपण आयुष्यात काही चुका अशा करतो ज्या कधी पुसल्या पण जात नाही. झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करणारा काही अर्थच नाही. असं लग्नाचा काही विचार केला का नाही मग तुम्ही? म्हणजे घरच्यांनी स्थळं आणलीच असतील ना तुम्हाला. एकदा लग्न झालेल्या माणसाचं परत लग्न होण्यासाठी किती अडचणी येतात माहिती तर असेल ना तुला. तुमच्यापेक्षा एका स्त्रीला काय काय भोगावं लागतं हे तुम्ही नाही कधी जाणून घेऊ शकत. आणि काय आहे, शेवटी घटस्फोट झालाय म्हणजे सगळ्यांना असं वाटतं ह्याची काहीतरी चूक असेल म्हणूनच घटस्फोट झालाय. हा परत संसार करू शकतो की नाही. आणि माझं बाईवरती फक्त शिंतोडे उडवले जातात. काहीतरी माती खाल्ली असेल म्हणून नवऱ्याने सोडली. बाकी काय, हसायचं आणि जिरवायचं. पण कधी कधी असं वाटतं आपल्या चुका, आपली भांडणं ह्याच्यापेक्षा आपला अहंकारच मोठा. आणि त्या अहंकारामुळे आपल्या पोराचं भविष्य आपण जाळून टाकले. खरं तर मला कधी कधी असं वाटतं हा अहंकार जर बाजूला काढला ना तर बाकी भांडण्याची काही कारणच उरत नाही. आता खूप उशीर झालाय असं नाही वाटत का? म्हणजे माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळं आणली ते, आणि मला नाही वाटत ते परत आपल्याला एकत्र येऊ देतील. पण झालेल्या चुकीचा पश्चाताप वाटत असेल तर ती चूक खोडून टाकता येते ना. विचार करायला काही हरकत नाही असं वाटते. निघायचं? खूप उशीर झालाय. अर्णव वाट बघत असेल माझी. बरं, तुमचा निरोप नक्की देईल भेटण्याचा. आणि हा, अर्णवलाच नाही तर अर्णवच्या आजी आजोबांना पण सांग मी भेटायला येणार आहे म्हणून. तुम्ही डायरेक्ट आला तर बरं होईल. बरं वाटेल त्यांना. काही गोष्टी लवकरच स्पष्ट करून घेऊ. चालेल, येते मी. भाऊ, ओ भाऊ. कोणी? सचिन बोल की. ते आपलं काम केलं का तुम्ही? अरे हा, विसरलोच होतो. सोने, अ सोने, ते तिथं ठेवलेले पैसे घेऊन ये बरं जरा. हो आल्या.
आईला बरं झालं बरं का तुम्ही मदत केली, नाही तर लय अवघड झालं बघा. अरे करावंच लागते मदत. अरे आणा लवकर. हे घे हा. पैसे आहेत. हा घरी गेलो मोजून घे. आता मी बाकीच्याला 5% देतो, पण तू आपला आहे म्हणून मी तुला 4% देतोय. आणि हा 4 महिन्याच्या बोली देतोय. 5व्या महिन्यात मी स्वतः पैसे घ्यायला येणार. चालतंय की. आणि नाही दिलं नाही काय, मी सगळं पैसे क्लिअर करतो बघा. हा. अहो माझं पेमेंट येणारच आहे. हा चालतंय. चालतंय. येऊ का वहिनी? आयला सोने, पहिला माणूस बघितलाय जो सणासाठी ऋण काढलंय त्यांनी पण. हो ना. काय नका. चल ए, अहो तुम्ही, अहो कुठं गेलते सकाळपासून तुम्ही? कवाची वाट बघते मी. अगं महत्वाचं काम करायला गेलतो. असं काय महत्वाचं काम होतं? हे बघ, तूच तर काय म्हणत असायची ना, आपल्याला सणाला काय करता येत नाही, काहीच नाही, दरबारी सणाला आपलं गप बसावं लागतंय. ह्यावेळी ना आपली दिवाळी ना लय जोरात साजरी करायची बघ. जोरात? हा. पण अशी कस काय जोरात? काय तुमच्या डोक्यात नवीनच आले हे? अगे हे बघ, हे घे. मी आहे ना डायरेक्ट 50,000 रुपये याजाने उचलल्यात. 50,000 हा याजनी? हा. अहो काय डोक्यावर परिणाम बिराम झाला का तुमच्या? अगं डोक्यावर परिणाम झाला म्हणजे किती दिवस असंच बसायचं आपण? मस्तपैकी ना हे बघ, यंदा सगळ्या पोरांना तुला मला नवीन कपडे घ्यायची, एखादा आहे ना छोटा मोठा दागिना करायचा, नाही तर एखादी आहे ना हप्त्यावर काय ना गाडी डाऊन पेमेंट करून आणायची. लोकांना पण दाखवलं पाहिजे ना आपण काहीतरी केलं म्हणून. तुमचं ना खरंच डोकं बधीर झाले, मला असं वाटायला लागले. धरा हे तुमचे पैसे, नको मला. अहो ऋण काढून सण करायचं कुणी शिकवलंय? अगं त्याला काय होतंय, लोकांना काय करणार आहे? आपण कर्जाने गाडी घेतली किंवा सण केलाय, लोकांना तर मोठं दिसन का नाही दिसायला? म्हणजे तुम्हाला हे लोकांना दाखवायचे म्हणून करताय? घरात सुख हवंय म्हणून नाही? अहो काय चाललंय काय तुमचं? खातोय ना सुखाने मिरची तुकडा? काहीतरी खातोय ना? का कुणी आपल्याला घालायला येते की हा बाबा धर हे तू खा आणि मग तुझा सण साजरा कर? नाही ना. अहो आपण सुखात आहे, 2 घास का होईना पण सोन्याचा तुकडा खातोय आपण. हे लोकांचं याजनी पैसे काढून ऋण करायचं म्हणजे मला नाही बाई, माझ्या बुद्धीला नाही पटत. हे तुमचं काय डोकं चाललंय मला नाही कळत आहे. अगं पण मी काय म्हणतोय माहितीये का तुला, आपलं ठीक आहे, पण पोरं पण बघितलं ना तू बारीक तोंड करून बसतात, त्यांना काहीतरी करता येते का आपल्याला? अगं 4 दिवस उड्या मारतात ती बी. 4 दिवस उड्या मारतील आणि 4 वर्ष आपल्याला हे कर्ज फेडायला राबावं लागल. अहो पोरांना जर सगळं आयतच देत बसलो तर त्यांना परिस्थितीची जाणीव कधी होणार? त्यांना पण कळू द्या आईबाप काय कष्ट करतात, ते आपण कसं शिकलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. जर सगळं आयत दिलं ना, त्या पोरांना परिस्थितीची जाणीव नाही राहणार. आणि हे मी तुम्हाला सांगा होय हो, आणि तुम्ही तर माझ्यापेक्षा एवढं हुशार आहेत, तुम्हाला परिस्थिती कळते काय आहे कसं आहे. हे कुठून खुळा आले तुमच्या डोक्यामध्ये? माझं तर डोकंच बधीर केलंय तुम्ही. तू म्हणते ते पण बरोबर आहे. अगं मलाच 5 मिनिटं काय झालं ते कळना, कुठून असलं विचार डोक्यात आलं माझ्या. अगं आपणच आपल्या मुलांना परिस्थिती जाणीव करून दिली पाहिजे ना. तेच सांगते मी तुम्हाला. तुम्ही एवढे हुशार आहे, तुमच्याकडे बघून त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे आपला बाप आपल्यासाठी किती झिजतोय, काय काय करतोय. नाही बरोबर आहे. काय होतं पोरांना किंवा त्यांना आपण मागल ती गोष्ट लगेच आणून दिली का त्यांना त्याची किंमत राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं दिखाव्यासाठी आणि लोकांसाठी कशाला आपण कर्ज काढून सण साजरं करायचं मोठं? अगं सण साधेपणाने बी होत्यात. मी तर म्हणतो घरात सुख शांती नांदली ना तर प्रत्येक दिवस सणाचा आहे. अहो तुम्ही खुश आणि पोरं खुश तर माझ्यासाठी सगळ्यात मोठी दिवाळी बघा. अजून काय पाहिजे ना आपल्याला? आपण एकत्र आहे हेच लय मोठे. लोकांच्या घरात अहो तोंड इकडे असतात लोकांची, एक ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात, आणि नुसतं सजावट काय करतात त्या झकपकीला. आता एक काम करा, आधी ते पैसे आणल्यात ना तसेच्या तसे नेऊन द्या. आपल्याला नकोय कोणाचा 1 रुपया पण. चालतंय मग मी पैसे असेच तसे त्याला माघारी नेऊन देतो. लवकर जा आणि लवकर या, मी पटकन काहीतरी बनवते तुमच्यासाठी. चालतंय मग. हा कसं वाटलं घराचं काम? घराचं काम तर भारीच झालंय बरं का, पण अहो लय ऊन होते आणि उन्हात ना पाणी मारायचं लय वैताग घेतोय बघा. आता काय महिन्याभराचा विषय, मारायचा आपला थोडा त्रास काढायचा. घर बांधणं काय सोपं असतंय का? हाय, आणि ते गौंडी लोकांकडून ना तिथं थांबून काम करून घ्यावं लागतंय, नाही ते हात राखीत येत. अहो हा आता त्यांचं असते. मला सुद्धा काय होतंय लय थांबता येत नाही.
काय होतं ती लोक हे आण ते आण पुन्हा पैशाची जुळवाजुळव करायला लागती. ते झालं का हो पैशाचं काही? पैशाचं काय नाही, होतंय सगळं. मी आधीच तयारी करून ठेवली होती. ते बरं झालं. बरं तुम्ही ते पैशाचं पण बघा थोडंफार, अजून काही कमी जास्त नको व्हायला. मी बघते तिथं पाण्याचं काय ते. मी प्लॅस्टर वाल्याला फोन लावतो बरं का, ते म्हणलं होतं आज येणार आहे. आणि ते ह्याचं पण बघा पैशाचं, परत कमी नको पडायला. हा मी बघतो. थांबते तिथं. जा पाण्याचं बघ जा. हा हॅलो, हा म्हणलं येतात नक्की आज. हा हा चालतंय चालतंय या. काय रे दादा काय म्हणाल, हो म्हणाल की नाही म्हणाल, मला तर खूप भीती वाटते. हो का? मला तर काय वाटते माहिती का, दादा आपल्या लग्नाला 100% तयार होणार. तसं झालं तर खूप भारी आहे, पण तरी भीती वाटते. नाहीच म्हणलं तर काय करायचं? नाहीच म्हणलं तर मग आपण आपल्या रस्त्याने जायचं, घरच्यांच्या पुढं काय जाता यायचं नाही. हा ते बरोबर आहे. पण आपण अगोदरच असा नाही विचार करायचा का काहीच होणार नाही म्हणून. आपण दादाला बोलू ना. हो दादा मला 100% खात्री आहे का आपल्या लग्नाला हो म्हणणार. बरोबर आहे. तसं दादाला समजावं लागल. हा. हो की तू नाही? फक्त माझ्या सोबत राहा. मी आहे रे तुझ्या सोबत. चल बोलू आता दादाला आपण. ठीक आहे. हॅलो सुधवान ना, हो पैशाचं बघा ना तेवढं. हा काय सदू अण्णा, तुम्हाला एक आहे ना, लय मदत झाली बरं का तुमची. सदू अण्णाचं एक लय उपकार झाला आपल्या. दादा काय दाडे थोडं बोलायचं होतं. बोल की. आणि हा माझा ना वर्गमित्र आणि कॉलेजमध्ये पण सोबतच आहे. अच्छा, म्हणजे लहानपणापासून मित्र आहे का? हो. काय नाव तुझं? शृंगाल. पूर्ण नाव सांगावं. शृंगाल पिचके. राहुल पिचके कोण गड्या तुझा? मोठा भाऊ आहे. अरे ते राहुलचा भाऊ आहे होय तू? अरे तो राहुल आहे ना, माझ्या एकाच वर्गाने पुढे होता. हा मी एका शाळेत. हा काय? लय हुशार होतो बरं का. काय करता आता? पुण्याला कामाला आहे. पुण्याला लागला होय? हा. चांगले चांगले. कसा वाटतो? चांगलाय मित्र, त्याला काय. चांगला आहे ना. हा काय इकडं आपलं गाव दाखवायला, घर दाखवायला आणलं होतं काय? नाही दादा, दुसरं काहीतरी बोलायचं होतं. नाही म्हणलं सहज हिचं घर पण बघणं होईल आणि तुम्हाला पण भेटणं होईल आणि बोलणं पण होईल जरा. चालतंय की, चला आत बसू. नाही इथंच बरं आहे आपलं, आत नको, आपलं बाहेरच बरं आहे. बरं बरं. जरा बोलायचं होतं दादा तुम्हाला. काय बोलायचं? काय तुम्ही कॉलेजमध्येच आहे का कामाला लागले आता? हा नाही, मी आता कामाला आहे. बरं बरं. दादा मला तुला जरा बोलायचंय, म्हणजे तसं खूप महत्वाचं बोलायचंय, पण बोलू का नाही तेच कळ नाही. भीती पण वाटते, पण बोलणं गरजेचं आहे. अगं मग बोल ना, गरजेचं आहे म्हणल्यावर बोललंच पाहिजे की नाही माणसाने. हा पण कसं बोलू ते समजत नाहीये. हे बघ, थोरला भाऊ आहे ना तुझा मी. आई वडिलांचा विश्वास आहे माझ्यावर, तुझा पण आहे. जे असं ते काय बोलून टाक बिंदास. पण रागवणार नाही ना? अगं रागवलं तरी काय खाऊन नाही ना टाकणार तुला. काय ऐक ना, याच आणि माझं ना एकूण एकावर खूप प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचे. दादा राग नका मानू, आम्हाला हेच सांगायचं होतं, पण ही घाबरत होती म्हणून मी आलो तिच्यासोबत. आमचं खरंच आहे की मग लय प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचंय. अरे पण काय तुला तरी पटलं पाहिजे ना थोडं. पण दादा आम्ही सांगायचा प्रयत्न केला ना, उलट काय चुकी नाही केली. अहो सांगायचा प्रयत्न केला, पण तुम्हाला काय रे पोरांना वाटतं काय आजकालच्या? कॉलेजला गेलं की झालं प्रेम प्रकरण सुरू. ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवली का तुला? तसं नाहीये. फी किती पण भरतोय ना आम्ही, लागली तर मग शिक ना जाऊन. हे कशाला करत बसती उद्योग? तसं नाही दादा, मी पण आता महिना झाले जॉबला लागलेलो आहे पुण्यातच. मला तेच म्हणायचंय, आता शिक महिना झालं तुम्ही कामाला लागलाय तर लगेच हे असले विचार चालू झाले. अहो कामाचं बघा आधी चांगलं काहीतरी. नाही आम्ही तुम्हाला जर वाटत असेल पळून बिळून जाऊन लग्न करू तर तसं काय नाहीये. मी तिला त्यावेळेसच सांगितलं पळून जाऊन लग्न नाही करायचं. म्हणून आम्ही दोघं तुम्हाला सांगायला आलोय. आपण पहिलं घरच्यांना बोलू, म्हणून आम्ही तुमच्या कालतो बोलायला. आणि घरचे नाही म्हणले की चालले पळून, आहे ना? नाही आई बापाचा विचार सोडून द्यायचा. भाऊ काय म्हणन, नातेवाईक काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणतील. फक्त स्वार्थी झालाय तुम्ही आजकाल. दादा तुम्ही आम्हाला चुकीचं समजताय. आम्हाला तसं काहीच करायचं नाहीये. आम्हाला घरच्यांच्या संमतीनेच लग्न करायचंय. आणि आम्हाला तसं जर करायचं असतं तर दादा आम्ही तुमच्यापर्यंत आलो नसतो दोघ जण. बरं तेवढं तरी खूप मोठं केलं तुम्ही. आम्हाला तुझा खूप निर्णय महत्वाचा आहे. आणि दादा मी असं म्हणत नाही बाबा आमचं आत्ताच्या आत्ता आजच लग्न लावा.
तुम्हाला हिला काय शिकवायचं असेल, सेटल करायचं असेल ते करा. मी पण अजून थोडा सेटल होतो, पैसे व्यवस्थित कमावतो आणि त्यानंतर आमचं लग्न लावा. फक्त हिचं दुसरीकडे कुठं ठरवू नका लग्न. अहो पण असं कसं होईल डायरेक्ट? तुम्ही आलाय आज, मी तुम्हाला फक्त 2-3 वेळा पाहिलंय, आज तुम्ही डायरेक्ट लग्नाचं बोलताय. आणि काय ग, तू तरी किती दिवस झालं ओळखते याला? मी ओळखते ना, लहानपणापासून ओळखते. आणि दादा त्यांनी त्याच्या घरच्यांना पण सांगितले. हे चांगलं केलं बरं का तुम्ही. घरच्यांना माहिती पाहिजे. पण काय आहे, आम्हाला पण कसं असतं, मुलाची चौकशी करणं गरजेचं आहे. आमची मुलगी तुमच्या घरी जाणार आहे, तेव्हा हे बघा, मी तुमच्याबद्दल आहे ना बाहेर चौकशी करेल किंवा माहिती काढेल. मला जर तुमच्याबद्दल चांगलं कानावर आलं तर मी माझ्या वडिलांशी बोलतो याविषयी. तुम्ही बिंदास माझ्याबद्दल चौकशी करा. माझ्याबद्दल तुम्हाला कुठलाच वाईट विचार येणार नाही किंवा कोण तुम्हाला वाईट सांगणार नाही. आणि मला खात्री आहे दादा, तुम्ही नक्कीच आमच्या लग्नाला परवानगी द्याल. खरं सांगू का तुम्हाला, प्रत्येक भावाला एवढंच वाटतं, मुलीला किमान 2 टाइम खाऊ घालणारा आणि निर्व्यसनी मुलगा भेटावा, एवढीच अपेक्षा आहे आमची. व्यसन कसलंच नाही दादा याला. ती पण चांगलीच गोष्ट आहे. एक काम करतो, माझ्या हातात काय नाही, मी माझ्या वडिलांशी बोलतो या विषयावर. आणि ते काय म्हणतील हे बघा, मी पण वाटल्यास तुमच्या बाजूनी बोलतो. ठीक. पण ते काय निर्णय देतील तो आपल्याला सगळ्यांना मान्य करावा लागेल. चालतंय? तू पण तुझ्या घरच्याशी बोलून घे. आणि आलाय तर चला, आमचं घर पण बघून जा, बांधकाम चालू आहे. चालतंय.